Welcome to all of you. I am Vishal sir. Today I am starting new topic, that is topic number 3 from 12th physics from Maharashtra board, kinetic theory of gases. If you are new, then please subscribe, please like and please share. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करा. आवडला की लगेच तो व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, तर चला आपण आता जुलै 2017चा क्वेश्चन बघूया. ॲट व्हॉट टेम्परेचर विल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस be exactly half of its value at NTP. NTP means normal temperature pressure question mark. बघा, आपल्याला इथे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस इज इक्वल टू 3/2 RT. हा फॉर्म्युला इथे वापरायचा. न्यूमेरिकल सोडवताना पहिल्यांदा फॉर्म्युला आठवला पाहिजे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्ट पर्यंत वॉच करा. हे सगळे बोर्डचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मी कव्हर करते आणि हे न्यूमेरिकल खूप जास्त महत्वाचे आहेत. फक्त व्हॅल्यू बदलून हे न्यूमेरिकल पुढे रिपीट केलं जातं आणि फॉर्म्युला आठवला पाहिजे. हा फॉर्म्युला पाठ करायचा. कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस इज इक्वल टू 3/2 RT. ओके, पुढे जाऊया. आता या प्रश्नामध्ये टेम्परेचर आणि कायनेटिक एनर्जी यांचं रिलेशन त्यांनी विचारलेलं आहे. बघा, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. हे डायरेक्टली रिलेशन आहे. आता आपल्याला इथं इनिशियल टेम्परेचर किती आहे, फायनल टेम्परेचर किती आहे, इनिशियल कायनेटिक एनर्जी किती आहे, फायनल कायनेटिक एनर्जी किती आहे, त्या सगळ्या व्हॅल्यूज इथे आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. बघा, कायनेटिक एनर्जी सेकंड अपॉन कायनेटिक एनर्जी फर्स्ट इज इक्वल टू T2/T1. आपल्याला T2 ची व्हॅल्यू दिलेली नाही, ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आपल्याला. ओके, कॅल्क्युलेट करायची. पुढे बघा, KE2 1, KE1 2 ह्या व्हॅल्यू आपण मेन्शन केल्या. 1/2 इज इक्वल टू T2/T1. T1 ची किंमत 273 केल्विन. ओके, पुढे T2 इज इक्वल टू तिरकस गुणाकार केला 273 गुणिले 1 भागिले 2. पुढे T2 इज इक्वल टू यांचं मल्टिप्लिकेशन आलं 273. 273 ला 2 ने डिवाइड करायचं आहे. पहिला भाग 2 ला 1 चा गेला. ठीक आहे, आता 7 ला 2 ने डिवाइड करूया. 2 6 राहिला 1 आणि 3. पुढचा नंबर कॅरी केला तिथे 13. 13 ला 2 ने आपण डिवाइड केले, भाग गेला इथे 6 चा, म्हणजे बेसक 12. 6 चा भाग गेला, राहिला 1 ला भाग जात नाही म्हणून इथे पॉईंट घेतला 10. आता 10 ला 2 ने कितीचा भाग जातो, 5 चा भाग जातो. ओके, युनिट आहे केल्विन. टेम्परेचर हे केल्विन मध्ये आपण मोजतो, तर टेम्परेचर सेकंड म्हणजे फायनल टेम्परेचर याची व्हॅल्यू आहे 136.5 केल्विन. तर हे एवढं सोपं आहे, फक्त फॉर्म्युला आठवला पाहिजे हा, आणि त्याच्यानंतर हे सिम्पली. नेक्स्ट क्वेश्चन, that is March 2022. The difference between the two molar specific heat. The difference between 2 molar specific heat. A gas is 9000 joule per kilogram Kelvin. 9000 joule per kilogram Kelvin. Full stop. If the ratio of two specific heat, is 1.5, दोन स्पेसिफिक हीटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचा जो रेशो आहे तो रेशो आहे 1.5.
कॅल्क्युलेट दी 2 मोलर स्पेसिफिक हिट्स. तर आपल्याला इथे 2 मोलर स्पेसिफिक हिट कॅल्क्युलेट करायचे आहे. पहिली जी आहे सीपी. सीपी म्हणजे काय? स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. सीव्ही म्हणजे काय? स्पेसिफिक हिट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बघा आता गिवन त्या न्यूमेरिकल मध्ये पहिल्यांदा चेक करायची कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण मेन्शन करूया. गिवन रेशो दिलाय बघा. रेशो ऑफ द 2 स्पेसिफिक हिट इज. रेशो बघा सीपी अपॉन सीव्ही इज इक्वल टू 1.5. ही व्हॅल्यू मेन्शन केली. 1.5 पुढे सीपी इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आपण अशी लिहू शकतो बघा. सीपी इज इक्वल टू 1.5 इंटू सीव्ही. हा बदल केला पाहिजे. हा बदल केला. पुढे सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू 9000 जूल पर किलोग्राम केल्विन. हा जो डिफरन्स आहे या ज्या दोन व्हॅल्यूज आहे सीपी आणि सीव्ही यामध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सची किंमत आहे 9000 जूल पर किलोग्राम केल्विन. ओके. आता सोल्युशन बघूया. पहिल्यांदा आपल्याला इथे सीव्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ते बघूया आपण इथे सीव्ही ची व्हॅल्यू. हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला सीव्ही साठी. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा आता सीपी ची व्हॅल्यू किती आहे? 1.5. ही व्हॅल्यू इथे ठेवली. हा असा बदल केला. 1.5 सीव्ही मायनस सीव्ही. हा इथं बघा हा पार्ट आपण, हा जो पार्ट आहे तो इथे ठेवलेला आहे. 1.5 इंटू सीव्ही. सीपी साठी ही व्हॅल्यू आपण इथे लिहिली 1.5 इंटू सीव्ही मायनस हा सीव्हीचा पार्ट आहे तसंच मेन्शन केला. पुढे 9000 आहे तशी व्हॅल्यू दिली. पुढे त्याच्यातून हा नंबर वजा केला. इथे 1 नंबर आहे, लक्षात ठेवा 1 नंबर आहे, तो कन्सिडर केलेला आहे 1 नंबर. 1.5 सीव्ही मायनस 1 means 0.5 CV. ओके. इज इक्वल टू 9000. पुढे जाऊया. CV इज इक्वल टू 9000 अपॉन 0.5. CV इज इक्वल टू 9000 अपॉन 0.5. यांचं डिवाइडिंग करूया आपण आता. बघा आता डिवाइडिंग. CV इज इक्वल टू, मी पॉइंट शिफ्ट करतो, 9 इंटू 10 रेस टू. बघा आता हा आता इथे पॉइंट आहे, हा पॉइंट मी इकडे शिफ्ट केला. आता मी किंमतची काय केली? किंमत कमी केली. इथे जास्त व्हॅल्यू, इथे कमी केली. बघा व्हॅल्यूज कमी केली की 10 ची पॉवर काय करायची आहे? तेवढ्या नंबरने वाढवायची. मी हा पॉइंट 3 डिजिटने इकडे शिफ्ट केला म्हणजे 10 ची पॉवर 3 घ्यायची. ओके. 10 ची पॉवर 3 घेतली. पुढे 0.5 आहे, मी 5 नंतर पॉइंट घेतो 5 इंटू. बर ही व्हॅल्यू बघा आता मी इथे 0.5 आहे, हे व्हॅल्यूज मी काय केले आता इथे वाढवली. 0.5 आहे, हे व्हॅल्यूज काय केले मी? ही वाढवली. मग 10 ची पॉवर काय होणार ते? -1. ओके. -1 किती डिजिटने पॉइंट? हा नंबर मी याची किंमत जी वाढवलेली आहे 1 डिजिटने, म्हणून 10 ची पॉवर -1 याची. पुढे यांचं डिवाइडिंग करूया. CV इज इक्वल टू 5 ने 9 ला डिवाइड करूया. पहिला भाग जो आहे तो गेला 1 चा. ओके. 1 चा भाग गेला. बाकी शिल्लक काय येते 4. 4 ला भाग जात म्हणून पॉइंट घेतला. 40 ला भाग लागला. 40 ला भाग गेला. 5 ला 40 ने डिवाइड केला असता आन्सर मिळणार आहे 8. 1.8. ओके. पुढे 10 रेस टू 3. हे आहे कसं आहे? ही पॉवर वरती घेतली. 10 रेस टू 1. फायनल आन्सर CV इज इक्वल टू 1.8 इंटू 10 रेस टू 4. 10 रेस टू 4 ही व्हॅल्यू आपल्याला भेटली. युनिट जे आहे युनिट जूल. बघा आता युनिट जूल पर
किलोग्राम केल्विन. सीव्हीची किंमत भेटली आपल्याला 1.8 इंटू 10⁴ जूल पर किलोग्राम केल्विन ही व्हॅल्यू भेटली. तर इथे जो बदल केला सिम्प्लिफिकेशन मेथडचा वापर करायचा आहे न्यूमेरिकल सोडवत असताना, कारण यांचं डिवायडिंग थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण त्यांची पॉवर पण ऍक्युरेट आली पाहिजे. त्यासाठी पॉइंट शिफ्टिंग लक्षात ठेवा. पॉइंट शिफ्टिंगच्या आधारे तुम्ही न्यूमेरिकल ऍक्युरेट. आपण नेक्स्ट पार्ट बघूया या न्यूमेरिकल मध्ये. गिवन मध्ये बघा आपल्याला सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू 9000 जूल पर किलोग्राम केल्विन हे व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पुढे सीपी साठी हा फॉर्म्युला रिअरेंज करूया. सीपी इज इक्वल टू 9000 आहे तशी व्हॅल्यू घेतली, मायनस सीव्ही पलीकडे गेलं प्लस सीव्ही. पुढे इज इक्वल टू 9000 प्लस 1.8 इंटू 10⁴ हे आपण कॅल्क्युलेशन आताच केलेलं आहे, हे कॅल्क्युलेशन. पुढे बघा तर आपल्याला या दोन नंबरचं ऍडिशन करायचं आहे. 9000 प्लस 1.8 म्हणजे 1.8 प्लस 9. बघा 8 प्लस 9 यांचं जे ऍडिशन आलं ते ऍडिशन आहे 17. ठीक आहे, 17. 1 कॅरी केला पुढे, इथं पॉइंट घेतला हा पॉइंट. 1 प्लस 1 2. फायनल आन्सर आहे बघा तर सीपी इज इक्वल टू 2.7 इंटू 10⁴. 2.7 इंटू 10⁴ युनिट जूल पर किलोग्राम केल्विन. तर आपण इथे सीपी ची व्हॅल्यू या स्वरूपात कॅल्क्युलेट केली, मगाशी सीव्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. तर या मेथडने हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहे. खूप जास्त IMP हे न्यूमेरिकल आहे. सीपी साठी हा असा बदल केला, ऍडिशन केली आपण इथे, आणि हे फायनल आन्सर आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तिसरा क्वेश्चन ऑक्टोबर 2015. या टाईपचे पण प्रश्न खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत 12वी फिजिक्स एक्झाम साठी. बघा, अ पिन होल इज मेड in a hollow sphere of radius 5 centimeter, whose inner wall is at temperature 727 degrees Celsius. हे टेम्परेचर दिलेलं आहे 727 डिग्री सेल्सिअस. फाइंड द पॉवर radiated per unit area. Find the power radiated per unit area. इथे गिवन बघा ब्रॅकेट मध्ये सिग्मा मीन्स स्टीफन्स कॉन्स्टंट इज इक्वल टू 5.7 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड Kelvin raised to 4. Okay. E is equal to 0.2. E means emissive power. Given बघा आता. T is equal to टेम्परेचर आपल्याला हे दिलेलं आहे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये. बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वच न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं रूपांतर हे केल्विन मध्ये करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा हे आठवलं पाहिजे की डिग्री सेल्सिअस मध्ये 273 हा नंबर ऍड करायचा आपल्याला. 273 नंबर ऍड करूया. 727 अधिक 273 बरोबर 1000 केल्विन हा नंबर आपल्याला भेटला. 727 प्लस 273 इज इक्वल टू 1000 केल्विन. पुढे सिग्मा मीन्स स्टीफन कॉन्स्टंट हे व्हॅल्यू दिली बघा 5.7 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड के टू रेस्ट पॉवर 4. हे एवढं मोठं युनिट आहे म्हणजे मला आठवत नाही की या टाईपचे न्यूमेरिकल हे आपल्या स्टेट मध्ये घेतले जातात रेग्युलर टीचिंग मध्ये.
म्हणजे 100% जवळजवळ या टाईपचे न्यूमेरिकल आहे घेतले जात नाही टीचिंग मध्ये, आणि टेक्स्ट मध्ये पण या टाईपचे प्रश्न नाही. ते प्रश्न डायरेक्ट तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात. कारण हे खूप जास्त डिफिकल्ट एक्झाम्पल आहे, ते आपण सोपं करणार आहोत, सोप्या मेथडचा वापर करणार आहोत. बघा, टू फाइंड पॉवर रेडिएटेड पी, आपल्याला इथे पॉवर रेडिएटेड म्हणजे पी ची किंमत त्याने विचारलेली आहे. पुढे फॉर्म्युला पी इज इक्वल टू क्यू अपॉन एटी, हा एक फॉर्म्युला आहे. पी इज इक्वल टू क्यू अपॉन एटी इज इक्वल टू स्टीफन कॉन्स्टंट इंटू ई टी रेस टू 4. टेम्परेचरची पॉवर किती घ्यायची आपल्याला? 4 घ्यायची आहे. हा फॉर्म्युला आहे. स्टीफन कॉन्स्टंट म्हणजे सिग्मा, ई म्हणजे इमिसिव्ह पॉवर. आता आपल्याला त्याने बघा स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे, ई ची व्हॅल्यू दिलेली आहे, टेम्परेचरची किंमत दिलेली आहे, म्हणून पी इज इक्वल टू हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे. कॅल्क्युलेशन बघा, पी इज इक्वल टू स्टीफन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही ठेवूया 5.7 इंटू 10⁻⁸, ई ची व्हॅल्यू इंटू 0.2 इंटू टी ची व्हॅल्यू 1000 केल्विन, त्याची पॉवर किती घ्यायची? 4 पॉवर घ्यायची आहे. 4 ही पॉवर आपल्याला इथे घ्यायची आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. मार्च 2023 मध्ये हा प्रश्न महाराष्ट्र बोर्ड मध्ये विचारलेला आहे. कंपेअर दी रेट ऑफ लॉस ऑफ हीट, कंपेअर दी रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम अ मेटल स्फिअर. आपल्याला काय करायचं आहे तर कंपॅरिझन करायचं आहे. कोणाचं कंपॅरिझन करायचं आहे? रेटचं. रेट कशाचा आहे? लॉस ऑफ हीट. लॉस ऑफ हीट चा जो रेट आहे त्याचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बघा, आता कंपेअर दी रेट ऑफ लॉस ऑफ हीट फ्रॉम अ मेटल स्फिअर ॲट 827 डिग्री सेल्सिअस with rate of loss of heat, with rate of loss of heat from the same at 4 to 7 degrees Celsius if the temperature of surrounding is 27 degrees Celsius. सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. ही किंमत या स्वरूपात घेऊया 27 डिग्री सेल्सिअस. T1 827 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. T2 फायनल टेम्परेचर 4 to 7 डिग्री सेल्सिअस. T1 इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर, आणि हे सराउंडिंग टेम्परेचर आहे T0, सराउंडिंग टेम्परेचर. ओके, आता पुढे जाऊया. डिग्री सेल्सिअसचं रूपांतर आपल्याला केल्विन मध्ये करायचं. बघा, 827 अधिक 273 यांचं आपल्याला ऍडिशन करावं लागेल. ऍडिशन जे आहे बघा, आता हे ऍडिशन आपण वेगळ्या मेथडने करूया. यासाठी ही मेथड बघा, आता ही मी माझी मेथड वापरतो. पहिल्यांदा 3 अंकी संख्या आहे, 3 अंकी संख्या राऊंड फिगर घ्यायची. 273 आहे, 200 कन्सिडर करा. 827 आहे, 800 कन्सिडर करा. 800 आणि 200 1000, 1000 अधिक 73, 1073 अधिक 27 1100. केल्विन टेम्परेचर भेटलं आपल्याला. बघा, असं फास्ट मोशन मध्ये तुम्हाला ऍडिशन करता आलं पाहिजे. यासाठी मी अजून एक चॅनल खोललेला आहे, MPSC अनअकॅडमी. स्पर्धा परीक्षेचे मी व्हिडिओ कव्हर करतो. त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ ऑब्झर्व करा. पूर्वीपासूनच्या ज्या काही शॉर्टकट मेथड आहेत, शॉर्ट ट्रिक्स आहेत, आपल्याला कॅल्क्युलेशन साठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर या सगळ्या मी ट्रिक्स या चॅनलवरती कव्हर केलेल्या आहेत. ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ऍडिशन ही सहजपणे करता येईल. ओके, आता पुढचे ऍडिशन बघा, तीच मेथड वापरूया. प्रॅक्टिस एक्झाम्पल घेऊया. इथे
427 आपल्याला डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विन मध्ये करायचं आहे. हा नंबर ऍड करायचा 273. ठीक आहे. आता मगाचीच मेथड राऊंड फिगर 427 400 पकडा 273 200 पकडायचे म्हणजे काउंटिंग साठी 400 अधिक 200 600 673 अधिक 27 700. ओके 700 केल्विन हे टेम्परेचर आहे. पुढे सराउंडिंग टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे. नॉर्मल टेम्परेचर ची किंमत एवढी आहे 27 अधिक 273 27 प्लस 273 केल्विन. मगाची मेथड वापरायचं डायरेक्ट बघा 273 मध्ये 27 ऍड केल्यानंतर इथं व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला ती आहे 300 केल्विन. ओके बघा आता पुढचा पार्ट आपण इथे बघूया. टू फाइंड R1:R2 हा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. R1:R2 फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे R is equal to dq upon dt. पुढे E इमिसिव्ह पॉवर सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट A means surface area in bracket T raised to 4 minus T0 raised to 4 minus T0 raised to 4. ओके कॅल्क्युलेशन बघा. आपल्याला इनिशियल कंडिशन साठी इथे इक्वेशन तयार करायचं आहे. R1 is equal to E means इमिसिव्ह पॉवर सिग्मा स्टीफन कॉन्स्टंट A means surface area in bracket T1 raised to 4 minus T0 raised to 4. ओके तर इनिशियल कंडिशन साठी हे इक्वेशन आहे. T1 means इनिशियल टेम्परेचर T0 means सराउंडिंग टेम्परेचर. R2 is equal to E sigma A in bracket T2 raised to 4 minus T0 raised to 4. आपल्याला रेशो काढायचे म्हणजे ही व्हॅल्यूज आणि ही व्हॅल्यू जी आहे यांचं आपल्याला डिवायडिंग करावं लागेल. मी आता डिवायडिंग करतो बघा. आता बघा therefore R1 upon R2 is equal to R1 upon R2 is equal to बघा E ची व्हॅल्यू कॉमन कॅन्सल सिग्मा कॉमन कॅन्सल A कॉमन कॅन्सल झालं. आता इथे मला हा पार्ट असा लिहावा लागेल इन ब्रॅकेट T1 raised to 4 minus T0 raised to 4 ब्रॅकेट कंप्लीट. पुढे इन ब्रॅकेट T2 raised to 4 minus T0 raised to 4. आपल्याला आता या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघूया आता नेक्स्ट पार्ट या न्यूमेरिकलचा फॉर्म्युला बघा. R1 upon R2 is equal to T1 raised to 4 minus T0 raised to 4 dividing by T2 raised to 4 minus T0 raised to 4. पुढे बघा आता इथे T1 ची किंमत दिलेली आहे 11,000. T0 ची किंमत दिलेली आहे 300. आपण डिग्री सेल्सिअसचं रूपांतर केल्विन मध्ये केलं. पुढे T2 ची किंमत आहे 700 ही व्हॅल्यू मेन्शन केली. T0 सराउंडिंग टेम्परेचर 300 raised to 4. पुढे बघा आता सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. कोणत्याही पब्लिकेशन मध्ये हे अशी सिम्प्लिफिकेशन नाही. कोणत्याही पब्लिकेशन असू द्या तुम्हाला डायरेक्ट ते व्हॅल्यू जे आहे ते फायनल आन्सर देऊन टाकतात. मधल्या सिम्प्लिफिकेशन अजिबात देत नाही. आताचे नवीन प्रत्येक पब्लिकेशन मी रेफर केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील. तर त्या मधल्या ज्या स्टेप आहेत प्रत्येक पब्लिकेशन मध्ये स्किप आहेत आणि बाकी काय तुम्हाला गोष्टी माहित आहेत रेग्युलर लेवलला म्हणजे टीचिंग लेवलच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्याबद्दल काय मी बोलत नाही. सिम्प्लिफिकेशन किती केलं जातं ते ऍक्च्युली पिरियड मध्ये. तर बघा इथे 11,000 हा झिरो कॅन्सल केला. पुढे फक्त हा 11 नंबर घेतला मी 11 raised to 4 मायनस
3/4 डिवाइडेड बाय 7/4 मायनस 3/4. आता इथे 11 ची जी पॉवर आहे 4 घ्यायची ती किंमत आहे 14641. ओके, म्हणजे 11 नंबर आपल्याला 4 वेळा लिहायचा आहे, त्याचा गुणाकार करायचा. एवढं सिंपल आहे. पुढे 3/4 3 किती वेळा लिहायचं? 4 वेळा लिहायचं. 3 त्याचा गुणाकार करा, ती किंमत मिळणार आहे 81. पुढे 7/4 परत 7 4 वेळा लिहायचं, त्याचा गुणाकार करायचा, त्याची किंमत मिळणार 2401 वजा 81 आहे तसं 14,641 वजा 81 यांची जी वजाबाकी आहे सबस्ट्रॅक्शन हे आलं इथे 14,560. पुढे 2401 मधून 81 वजा केलं आपण, व्हॅल्यू भेटली आपल्याला 2320. यांचं डिवायडिंग केल्यानंतर इथे पण बघा हा झिरो आपण कॅन्सल करू शकतो आणि डिवायडिंग केल्यानंतर जी व्हॅल्यू मिळणार आहे 6.276. फायनल रेशोचा आहे R1/R2 ची किंमत जी आहे 6.276 आहे. तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.